नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, जहाज बुडायला लागलं की सगळ्यात आधी उंदरं बाहेर पडतात. राजकारणात देखील असंच काहीतरी होत असतं, नेहमीच घडत असतं. पक्ष अडचणीत आला की बडे नेते पक्ष सोडून दुसरीकडे कुठेतरी आश्रयाला जातात. म्हणजे जे इथं काही मिळालं ते आता इथे मिळणार नाही, तर त्या पक्षात जाऊन आता पुन्हा त्यांना ते मिळवायचं असतं. अहो, ज्या पक्षानं सगळं काही दिलं, मोठं केलं, ते सगळं विसरून जातात हो ही मंडळी. म्हणजे आता गेल्या 2 वर्षात आपण महाराष्ट्रात हे पाहिलेलं आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं देखील असंच काहीसं होताना दिसत आहे. शरद पवार यांना दगा आणि धक्का देत अजित पवार यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादी आणि शरद पवारांना या वयात सोडून गेले. केवळ गेले नाही तर कमळाबाईच्या मदतीनं पक्ष आणि निवडणूक चिन्हही पळवलं. ज्यांना चोरलं असं देखील हे विरोधक म्हणत असतात. शरद पवार म्हणजे तेल लावलेला पहिलवान हो. ते थोडेच घाबरणार अशा गोष्टीला. त्यांनी नव्या जोमानं पुन्हा पक्षबांधणी सुरू केली. लोकसभा निवडणुकीत तर त्यांची मोठी सहानुभूती असल्यामुळं 10 पैकी त्यांच्या 7 आणि कदाचित 8 जागाही येऊ शकतात असं साधारण चित्र आहे. अशाच परिस्थितीत विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. विधानसभा निवडणुकी मुदतीच्या आधी घेतली जाऊ शकते अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळं अनेक विद्यमान आमदारांची चलबिचल आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नक्की ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार यांना सोडून गेलेले अनेक आमदार परतीच्या मार्गावर आहेत असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातले सगळेच्या सगळे आमदार अजित पवार गटात सहभागी झाले होते. यामध्ये विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ जे शरद पवारांचे अगदी जवळचे मानले जात होते, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार आणि सरोज अहिरे या 6 आमदारांचा देखील यात समावेश होता. लोकसभेच्या निवडणुकीत या सर्व आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. अर्थात छगन भुजबळ यांच्याबाबत काही वेगळे सांगितलं जात आहे, पण ते किती खरं किती खोटं हे आपल्याला माहीत नाही. पण या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी काही तर्क दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत सामान्य जनतेमध्ये शरद पवार यांच्याविषयी मोठी सहानुभूती होती. हे सर्व मतदार यातूनच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. याची जाणीव प्रचारादरम्यान महायुतीत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना देखील झाली. लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील 2 जागा महाविकास आघाडी जिंकेल, त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीनं अतिशय नेटानं प्रचार केला आहे. महायुतीकडे सत्ता आणि संपत्ती असली तरीही मतदारांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळं बंडखोरी केलेले नाशिक जिल्ह्यातील बहुतांश आमदार आता परत फिरण्याच्या तयारीत आहेत. मात्र या आमदारांच्या बाबत कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. कार्यकर्ते संतप्त आहेत. असा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी आणि परिणामकारक ठरणारा हा मुद्दा पुढे आलेला आहे. पक्षाच्या वाईट काळात जिल्ह्यातील बंडखोर आणि फुटीर आमदारांनी टक्केवारीच्या मोहातून विकासाचे नाव सांगत सत्ताधारी पक्षात सामील झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांनी एकटे सोडले. या काळात सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे मजबूतपणे उभा राहिला. आगामी काळातही हे कार्यकर्ते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांमधून नवे नेतृत्व निर्माण करतील. त्यामुळे कितीही मोठा आमदार मंत्री असं कुणीही असलं तरी त्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षात त्यांना परत येऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी देखील आमदारांनी गद्दारी केली. या आमदाराबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये अतिशय तीव्र भावना अशा आहेत. या आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वीच केलेली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्येही हेच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून म्हणजे शरद पवार यांचा पक्ष फोडून वेगळा घरोबा केला असला तरी राज्यात जनमत त्यांच्या मागं नसल्याचं दिसत आहे। त्यामुळं लोकसभा निवडणुकीत जर अजितदादांना सपाटून मार खावा लागला तर येथे काहीही भवितव्य नाही असं समजून नेते आमदार परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमचा काय अंदाज आहे? कमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज व्यक्त करा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हो, जाता जाता एक लाईक अवश्य करा। धन्यवाद। पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार।